प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाव बघा त्याचं. प्रॉफिट अँड लॉस नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचं सूत्र आठवतं 11वीचं तुम्हाला? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. खर्च नुकसान डेबिटला, नफा फायदा उत्पन्न राईट हँडला, क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंट आपण बघितलं. खरेदीचा खर्च ट्रेडिंगला, फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंगला. तर त्याच्या ऑपोजिट विक्रीचा खर्च प्रॉफिट अँड लॉसला आणि ऑफिसचे खर्च प्रॉफिट अँड लॉसला. पैकी विक्रीचा खर्च, पहिला खर्च बॅड डेट्स आरडीडीच्या स्वरूपात. बॅड डेट्स बुडालेली उधारी. विक्रीशी संबंधित कसं आहे ते नीट ऐका. अहो उधारी बुडाली, उधारी बुडाली. केव्हा बुडेल? तुम्ही उधारीने माल विकणार तर बुडेल, म्हणजे विक्रीशी संबंधित आहे. विक्रीचा खर्च आहे. आरडीडी भविष्यात बुडणार वगैरे असं सगळे ते एकत्र आयटम आहेत. विक्रीचे खर्च आपण पाहतोय आणि ह्या प्रॉफिट अँड लॉसच्या सगळ्या खर्चांना म्हणतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अप्रत्यक्ष खर्च, ज्याचा उत्पादनाशी किंवा खरेदीशी संबंध नाही. इट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा याच्यात विक्रीचे खर्च, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज म्हणजे माल वाहतुकीचा खर्च, आउटवर्ड म्हणजे बाहेर जाणारा माल. कोणता माल बाहेर जाईल? विकलेला. मग विक्रीच्या वाहतुकीचा खर्च आहे आणि म्हणून कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतं. प्रॉफिट अँड लॉसलाच का? ह्या गोष्टी हे बेसिक आपल्याला माहीत असलं पाहिजे. अजून विक्रीचा खर्च लोडिंग चार्जेस, नवीन आयटम आहे, 11वीत नव्हता. लोडिंग, माल लोड करायचा. घरपोच जर माल पाठवायचा असेल तर तो आपण लोड करायचा, त्याचा हमालीचा खर्च, याला लोडिंग चार्जेस असं म्हणतात. माल विकल्यावर लोड होणार, आलं लक्षात? अनलोडिंग उतरवण्याचा असतो, हा माल चढवण्याचा खर्च आहे विकल्यावर, म्हणून विक्रीचा खर्च आहे आणि लोडिंग चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार. ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीचा खर्च, विक्रीचा खर्च आहे, माल विकण्याकरता जाहिरात करतात. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, जनरली माल विक्री करण्याकरता, सेमिनार करता, उधारी वसूल करण्याकरता प्रवास असतो. कधी कधी ऑफिसमध्येही असतं. तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दोन्ही याच्यात येतं, विक्री आणि ऑफिस, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च प्रॉफिट अँड लॉसलाच येणार. डिस्काउंट अलाउड, आपण गिराईकाला सूट देतो. केव्हा सूट देतो? माल विकल्यावर. अहो डिस्काउंट कोणाला देतो आपण? रस्त्यावरच्या लोकांना का? नाही, जे आपले कस्टमर आहेत, आपले गिराईक आहेत, आपल्यामुळे त्यांचाही फायदा व्हावा जसं आपल्याला होणार आहे आणि गिराईक आपल्याला व्यवस्थित टिकून राहावं. दुसरी गोष्ट, आपल्या सेवेचा, आपल्या मालाचाही त्यांना चांगला फायदा व्हावा, ह्या रिलेशन करता डिस्काउंट दिला जातो. कधी कधी रोखीच्या व्यवहारांना कॅश डिस्काउंट असतो, आलं लक्षात? तर हा विक्रीचा खर्च आहे. वी आर नाउ शोइंग ऑल द सेलिंग एक्सपेंसेस. अब अपन सब बिक्री का खर्चा देख रहे, कैरेज आउटवर्ड से बैड डेट से लेकर. फिर से देखो कमीशन. अरे आप लोग कमीशन दूसरे को देते हो, कब देंगे? किसी ने माल बेचने को हेल्प किया होगा तो उसको कमिशन देंगे. जनरली कमिशनचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो, कसं ते ऐका. छोट्या एखाद्या तालुक्याच्या गावावर जनरली आता या जून जुलै महिन्यामध्ये येईल ते, की मटेरियलचं म्हणजे बी बियाण्यांचं आणि काही शेतीला लागणाऱ्या कामाचं मटेरियलचं ते दुकान असतं. गावातला एखादा शेतकरी 8-10 शेतकऱ्यांना बरोबर घेऊन येतो की इथून माल घ्या, माझ्या ओळखीचे आहेत. त्याचं कारण आहे की त्याला त्या ठिकाणी कमिशन मिळत असतं, आलं लक्षात? तर हा कमिशन विक्रीवर दिला जातो, विक्रीचा खर्च आहे. दिस इज द सेलिंग एक्सपेन्सेस.
अजून विक्रीचे खर्च बघा, पॅकिंग चार्जेस दिले. पॅकिंग दोन प्रकारचं असतं. एक माल तयार करताना असेल तर ते ट्रेडिंगला येतं, आणि हे विक्रीचं पॅकिंग आहे. माल विक्रीचा खर्च आहे. माल विक्रीला तयार करताना पॅकिंगचा केलेला खर्च, त्याला पॅकिंग एक्सपेन्सेस असं म्हणतात. पॅकिंग चार्जेस नवीन खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसला येतो. वेअर हाऊस रेंट, वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. वेअर हाऊसमध्ये आपल्याकडे सिंधी कॉलनी रोडला इच्छादेवीच्या जवळ सदोवा वेअर हाऊस आहे, फार जुना वेअर हाऊस आहे. तर आता ही वेअर हाऊस बुलढाणा अर्बन बँक वगैरे पतपेढी यांनी वेअर हाऊस तयार केले आहेत. माल विक्री करता तयार झाल्यावर तो ज्या गोडाऊनमध्ये साठवलेला असतो त्याच्यावर चांगली प्रक्रिया केलेली असते, माल खराब होत नाही याची ते काळजी घेतात, त्याला वेअर हाऊस असं म्हणतात. तर त्या वेअर हाऊसचं भाडं हा विक्रीचा खर्च आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणतो की नाही आपण, तर हा विक्रीचा खर्च आहे. आपण विक्रीचे खर्च पाहतोय. अजून एक विक्रीचा खर्च ज्याचं नाव आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट म्हणजे माल आपण परदेशात पाठवतो त्याचा कर, त्याला एक्सपोर्ट ड्युटी असं म्हणतात. ड्युटी म्हणजे कर. आपल्या जळगाव जिल्ह्यामधल्या बऱ्याच लोकांचे मुलं फॉरेनमध्ये नोकरी करतात. सध्या फॉरेनचं नाव काढलं म्हणजे वाईटच कंडिशन आहे. आणि आपला इंडिया इतका चांगला असताना फॉरेनमध्ये का जावं हा प्रश्न कळत नाहीये. तर आता काय होतं एक्सपोर्ट ड्युटीचा टॅक्स ते सांगतो. आपल्याकडे थोडं इमोशनल लोक फार असतात, की फॉरेनमधल्या मुलाला मुलगा झाला तर इकडनं आजी आजोबा काहीतरी ते जबलं टोपी वगैरे शिवतात, स्वतःच्या हाताने शिवलं म्हणून पाठवायचं आहे. जबलं टोपी 400-500-600 रुपयात पडतं, 1000 रुपयात पडतं तयार होऊन. जेव्हा तिकडे पाठवलं जातं त्याला कमीत कमी 4 ते 6 हजाराचा टॅक्स लागतो. तिकडे त्या 7-8 हजारापर्यंत पडतं. म्हणजे हा एक्सपोर्ट ड्युटी विकण्याचा टॅक्स झाला, बाहेर पाठवण्याचा. जसा खरेदीला इम्पोर्ट ड्युटी म्हणतो आपण, तसं विक्रीचा एक्सपोर्ट ड्युटी आहे. तर हा विक्रीचा खर्च एवढं मला सांगायचं आहे माल पाठवताना. दीज आर ऑल सेलिंग एक्सपेन्सेस ऑन दिस स्लाइड. या स्लाइडवर दिसणारे सगळे विक्रीचे खर्च आहेत राजांनो. बघा, अत्यंत डिटेल सांगणं चालू आहे, डिटेल दाखवणं चालू आहे. कोणताही विद्यार्थी असेल, नवीन जुना, सगळ्यांना 100% कळेल. ज्याला फायनल अकाउंट शिकायचं आहे 101% कळेल एवढी माझी गॅरंटी आहे. हे विक्रीचे खर्च झाले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 प्रकारचे खर्च येतात राजांनो. एक तर विक्रीचा खर्च आणि दुसरा ऑफिसचा खर्च. फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंगला, तो ऑफिसचे खर्च प्रॉफिट अँड लॉसला. ऑफिसचा खर्च, ऑफिस सांभाळण्याचा खर्च, ऑफिस सांभाळण्याचा खर्च ज्याला आपण म्हणतो ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, व्यवस्थापनाचा खर्च, मॅनेजमेंटचा खर्च, ते पाहतोय आपण. क्रेडिट साईडचे आयटम मी नंतर एक्सप्लेन करणार आहे. स्लाइड पुढे घ्यायची आहे मला. आता आला मी पुढच्या स्लाइडवर. बघूया, हे सगळे ऑफिसचे खर्च सुरू होत आहेत या स्लाइडवर. सॅलरी म्हणजे पगार. ऑफिसमधल्या लोकांना आपण पगार देतो राजांनो, त्याला सॅलरी असं म्हणतात. लक्षात येतंय तुमच्या? ऑफिसचा खर्च आहे. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. ऑफिसचं रेंट असेल, टॅक्सेस असतील. रेट्स म्हणजे पुन्हा नगरपालिकेचे कर. तर असा तो शब्द एकत्र दिलेला आहे. ऑफिसचे खर्च आहेत. दीज आर ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. दीज एक्सपेन्सेस आर नॉट co-related with production or factory. These are the administrative expenses. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग लागते, स्टेशनरी. अरे बिझनेस चालवायचा म्हणजे त्याला ऑर्डर फॉर्म असेल, डेबिट क्रेडिट नोट आहे, बिल बुक आहे, रिसीट बुक आहे, छापावे लागतात. स्टेशनरी आहे. आपण स्टेशनरी थोडीफार छोटीफार आपल्याला माहिती आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ट्रक भरून स्टेशनरी येते, 2-2, 3-3, 10-10 ट्रक. त्याला स्टेशनरी म्हणतात. कंपनी असल्या तरी हेच फायनल अकाउंट आहे, फॉर्मॅट फक्त बदलतो राजांनी.
SY BCom ला कंपनी अकाउंट आहे. ऑफिसचे खर्च अजून बघा, इन्शुरन्स. दिस इज नॉट लाईफ इन्शुरन्स. हा आयुर्विमा नाही, जीवन विमा नाही. इन्शुरन्सचा खर्च, विम्याचा खर्च, ज्या तुमच्या फिक्स ॲसेट आहेत की नाही, बिल्डिंग, मशिनरी, ऑफिसचं फर्निचर, मोटर कार, दुकानातला स्टॉक, यांचा जर आपण विमा काढला असेल की काही नुकसान झालं तर आपल्याला त्रास होऊ नये, नुकसान भरून निघावं, तर त्याकरता जो इन्शुरन्स काढावा लागतो त्या इन्शुरन्सचं नाव जनरल इन्शुरन्स असेल. जनरल इन्शुरन्स हा निर्जीव वस्तूंचा, मालमत्तेचा विमा असतो. समजा मी लॅपटॉपचा विमा काढला, 50,000चा लॅपटॉप, त्याचा विमा काढला, चुकून काही झालं लॅपटॉपला तर मला विमा कंपनीकडनं पैसे मिळू शकतात. ह्याकरता मी दर वर्षाला एक हप्ता भरेल, इन्स्टॉलमेंट भरेल, त्याला विम्याचा हप्ता, त्याला इन्शुरन्स प्रीमियम म्हणतात. हे इन्शुरन्स प्रीमियमच नाव आहे, दिसताना तुम्हाला इन्शुरन्स दिसतंय. दर वर्षाचा विम्याचा हप्ता हा आपल्या बिझनेसचा खर्च आहे. क्लिअर झाली पोझिशन? थँक्यू. पुढे रिपेअर्स अँड रिन्युअल्स, दुरुस्तीचा खर्च. ऑफिस दुरुस्त केलं, भिंतीवरचं घड्याळ दुरुस्त केलं, चेअर्स दुरुस्त केल्या, काही फर्निचर दुरुस्त केलं, या खर्चाला रिन्युअलला किरकोळ खर्च म्हणतात आणि हा ऑफिसचा खर्च आहे मॅनेजमेंटचा. हे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात, ट्रेडिंगला नाही येणार. बॅलन्स शीट तर बिलकुल नाही. परत ऑफिसचे खर्च, मॅनेजमेंटचे खर्च. पुढे बघा, कन्व्हेन्स, प्रवास खर्च. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सारखंच आहे, पण गावातल्या गावातला प्रवास. गावातल्या गावात कसं, उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, एखादा डॉक्टर आहे, तो घरून निघाला, हॉस्पिटलला गेला, हॉस्पिटलमधून निघाला, दुसरीकडे व्हिजिटला गेला, दुसऱ्या हॉस्पिटलला व्हिजिटला गेला, पेशंटच्या घरी गेले, किंवा वकील लोक कोर्टात गेले, तर अर्थ असा झाला की तुम्ही सिटीतल्या सिटीत जर बिझनेसच्या कामाने फिरत असाल तर त्या खर्चाला कन्व्हेन्स असं म्हणतात. पेट्रोलचा, डिझेलचा, टॅक्सीचा, रिक्षाचा, दीज एक्सपेन्सेस आर कॉल्ड ॲज कन्व्हेयन्स. प्रवास खर्च, लोकल. अंडरस्टँड? ओके. ऑडिट फीज बघितलेलं आहे 11वीत. हिशेब तपासणीसाठी फी, चार्टर्ड अकाउंटंटची फी. व्यापाऱ्याने किंवा कंपन्यांनी अकाउंटिंग केल्यावर, कायद्यानुसार हिशोब लिहून घेतल्यावर ते बरोबर आहेत किंवा नाही याची तपासणी करण्याकरता आपल्याला ऑडिटरची नेमणूक करावी लागते. मग ऑडिटर फुकट काम करेल का? नाही. त्यांना आपल्याला फी द्यावी लागेल आणि त्या फीला ऑडिट फी असं म्हणतात. तुम्ही मला फी देतात, ट्युशन फी. माझं उत्पन्न प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येईल. तुमचा खर्च, तुम्ही जर तुमचं प्रॉफिट अँड लॉस तयार केलं तर ते डेबिटला येणार. खर्च डेबिटला, उत्पन्न क्रेडिटला. तर ऑडिट फी हा ऑफिसचा खर्च आहे. ऑडिट फी सारखं अजून एक वकिलाची फी आहे, ज्याला 2 नाव आहेत, लिगल फीज किंवा यावर्षी एक नवीन नाव दिलेलं आहे, सॉलिसिटर फीज. वकील म्हणजे सॉलिसिटर. लिगल फी, लिगल एक्सपेन्सेस, वकिलाची फी. किंवा लिगल फीचा अजून एक अर्थ मी शब्दार्थांच्या वेळेस लिहून दिलाय स्टार्टिंगला 11वीत. कायदेशीर कामासाठी केलेला खर्च. समजा स्टॅम्प पेपर घेतला असेल, दुसरं कोर्ट फी स्टॅम्प लावला असेल, रजिस्ट्रेशन फी भरली असेल किरकोळ, तर ह्या खर्चाला लिगल फी किंवा लिगल एक्सपेन्सेस म्हणतात. सॉलिसिटरची फी तेच, वकिलाची फी, सल्ला देणाऱ्याची फी. कारण मोठा बिझनेस चालवायचा म्हटला तर बऱ्याच व्यवसायाच्या भानगडी कटकटी असतात. त्याच्यात आपल्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्याकरता जे लोक, जे ॲडव्होकेट, वकील मदत करतात, त्यांना आपण जी फी देतो त्याला सॉलिसिटर फी किंवा लिगल फी असं म्हणतात. खर्च आहे ऑफिसचे. यापुढे यालाच दुसरं नाव दिलं आणखी, प्रोफेशनल चार्जेस. ऑडिटरला किंवा वकिलाला किंवा आर्किटेक्टला, अशा प्रोफेशनल लोकांना जी फी दिलेली असेल
त्यालाच प्रोफेशनल फीज असं म्हणतात. पुन्हा सांगतो, ऑडिटरला, ॲडव्होकेट्सला, आर्किटेक्ट लोकांना, जे लोक सल्ला देतात त्यांना, सल्ला घेतल्याबद्दल जी फी दिलेली असेल सर्व्हिसेसबद्दल, त्या प्रोफेशनल लोकांना दिलेल्या फीला प्रोफेशनल फीज किंवा प्रोफेशनल चार्जेस असं म्हणतात. खर्च आहे. बघूया पुढे. सुंदर खर्चाचं नाव आलंय जनरल एक्सपेन्सेस. कोणता खर्च? जनरल एक्सपेन्सेस, ज्याला किरकोळ खर्च म्हणतात. थोडं बोलण्यावर लक्ष द्या. याचे 4-5 नाव आहेत. एक्सप्लेनेशन नीट ऐका. एक्सप्लेनेशन नीट ऐका. जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि ट्रेड एक्सपेन्सेस. सगळ्यांचा अर्थ एकच, किरकोळ खर्च. हे सगळे आयटेम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच येतात. पुन्हा सांगतो, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सगळ्यांचा अर्थ एकच. पण याला एक छोटासा नियम असा आहे, जर प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये एकाच प्रॉब्लेममध्ये एकाच वेळेला ट्रेड एक्सपेन्सेसच्या बरोबर जनरल किंवा कोणताही दिला असेल, ऑफिस वगैरे, ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल किंवा ऑफिस किंवा सन्ड्री, तर अशा वेळेला ट्रेड एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉसला नाही येत. त्याला ट्रेडिंग करता झालेला किरकोळ खर्च समजला जातो आणि तो ट्रेडिंग अकाउंटला येतो. आणि उरलेला जनरल एक्सपेन्स असेल किंवा सन्ड्री एक्सपेन्स असेल किंवा ऑफिस एक्सपेन्स असेल किंवा मिसलेनियस एक्सपेन्स असेल, तर तो आयटेम प्रॉफिट अँड लॉसला येतो. म्हणजे ट्रेड एक्सपेन्स जर आलं, एकटं आलं तर प्रॉफिट अँड लॉसला, त्याच्याबरोबर हे त्याचे जर जानी दुश्मन आले तर तशा वेळेला ट्रेड एक्सपेन्स तिथून निघून जातो आणि तो कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटला. सोडवताना आपण पुन्हा एक्सप्लेन त्यावेळेला करणार आहोत. अतिशय पोस्टमॉर्टम करून सुंदर दाखवलं जाईल, काळजी करू नका. लवकरच आपलं लॉकडाऊन संपेल अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही मला सगळे आपण एकमेकांना भेटणार आहोत. आलं लक्षात? चला पुढे बघूया. अजून पुढे खर्च पाहणं चालू आहे. 2 महत्वाचे खर्च मी तुम्हाला दाखवतोय, इंटरेस्ट ऑन लोन आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन लोन, कर्जावरील व्याज. बँकेकडून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर वर्षभरामध्ये त्या कर्जावर तुम्ही जी एक्स्ट्रा रक्कम भरतात त्याला इंटरेस्ट असं म्हणतात. आपल्या बिझनेसचा खर्च, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. अगदी सोपी कन्सेप्ट आहे, कारण मला सोपं करूनच शिकवता येतं, कठीण मलाही जमत नाही. दुसरं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पार्टनर लोकांना भांडवलावर दिलेलं व्याज. 11वी मध्येही हा आयटेम होता. 11वीत एकच मालक होता, ज्याला आपण एकल व्यापारी संस्था म्हणतो, प्रोप्रायटर मालक होता. 12वी मध्ये मालक 2 लोक राहणार आहेत कमीत कमी. समजा राम आणि लक्ष्मण मालक आहेत, तर तुम्हाला राम आणि लक्ष्मण या दोघांना त्यांच्या कॅपिटलवर, त्यांच्या स्वतःच्या वापरलेल्या पैशांवर बिझनेसमधून व्याज द्यावं लागेल. तर हा बिझनेसचा खर्च आहे, याला बिझनेस एक्सपेन्स असं म्हणतात. तर इंटरेस्ट ऑन लोन असो किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल असो, बिझनेसचा खर्च आहे. मी मुद्दामून 2 नावं खाली लिहून दाखवली, राम आणि लक्ष्मण. याच्यानंतर मी लॉसचे 2 आयटेम तुम्हाला दाखवतोय. 2 आयटेम. एक म्हणजे लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट, मालमत्ता विक्रीवर झालेलं नुकसान. कसं ते ऐका. समजा 1 लाखाची तुमची फर्निचरची मालमत्ता आहे. जुनं फर्निचर विकलं, 80,000 रुपयाला विकलं. किती नुकसान झालं? 20,000. तो लॉस या ठिकाणी येणार. तर असा आयटेम इथं येतो. अजून एक आयटेम दिलंय, लॉस बाय फायर, आगीने झालेलं नुकसान. याला मी आपल्या जळगावच्या भाषेत नेहमी म्हणत राहतो, शिलगल्यामुळे झालेलं नुकसान. गोडाऊनमध्ये आग लागली, फॅक्टरीत आग लागली, नुकसान होतं, त्याला लॉस बाय फायर असं म्हणतात.
ॲक्च्युअली याची ॲडजस्टमेंट येणार आहे, याचे 3 इफेक्ट होतात. सोडवताना फार डिटेल समजून दिलं जाईल. अजून डेबिटमध्ये डेप्रिसिएशन महत्त्वाचा आयटम आला, ज्याला आपण घसारा असं म्हणतो. व्हॉट इज मीन बाय डेप्रिसिएशन? 11वीत डेप्रिसिएशन टॉपिक झाला आहे, पण पुन्हा रिपीट करूया. तुम्ही कोणतीही फिक्स ॲसेट वापरली, तुमची आवडती, नेहमी उदाहरण सांगतो मी, आवडती सायकल, बरोबर आहे. सायकलीवर आनंद फार घेता येतो रस्त्याने जाता येताना. छानपैकी सायकल चालवता येते, इकडे तिकडे पाहता येतं, आणि जास्तच इकडे तिकडे पाहिलं तर कोणाला ठोस लागून जाते. यालाच आनंद असं म्हणतो आपण. समजा तुमची सायकल 8,000ची आहे. वर्षभर वापरल्याने तिची किंमत वाढेल का? नाही. साधी गोष्ट आहे, कमी होणार. जेवढी किंमत कमी होणार त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतात. फॅक्टरीमधली मशिनरी वापरली, पुन्हा किंमत कमी होणार. बिल्डिंग वापरली, किंमत कमी होणार. कोणत्याही फिक्स ॲसेटची वापरामुळे होणारी कमी किंमत जी असेल, जे नुकसान होत असेल, जेवढं रिडक्शन होत असेल, त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतात. ते या ठिकाणी येणार आहे. नेट प्रॉफिट जो आहे तो मी नंतर सांगतो. क्रेडिट साईड मला तुम्हाला दाखवायची आहे, की जी क्रेडिट साईड आपल्याला पहिल्या पेजपासून येतोय. फळ्यावर बघा तुम्ही, पहिल्या पेजवर दिसतंय तुम्हाला क्रेडिटला. पहिला आयटम मी लिहिला आहे, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. फायदा, इथं फायदाच येणार, क्रेडिटला इन्कमच येणार, नॉमिनल अकाउंटच येणार. ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंगमधून येतो. माल विक्रीवरचा नफा. माल विक्रीवरचा नफा इकडे घेतल्यावर आता या ठिकाणी आपले सगळे इनडायरेक्ट इन्कम येतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटला, तर इनडायरेक्ट इन्कम क्रेडिट साईडला येतो. बघूया कोणते कोणते येते. कमिशन रिसिव्ह. तुम्हाला दुसऱ्या व्यापाऱ्याकडनं कमिशन मिळालं, तुमचा फायदा, तुमचं उत्पन्न, तुमचं इन्कम, तुमचं प्रॉफिट. समजा तुम्ही एखाद्याला गाईड केलं, नंदुरबारच्या एखाद्या व्यापाऱ्याने तुम्हाला फोन केला, तुम्ही जर कमिशन एजंट असाल तर, की मला 4 ट्रक गहू पाहिजे. आपलं काम, आपण पहिली गोष्ट, कमिशन एजंट हा प्रामाणिक असला पाहिजे. ही मस्ट बी ऑनेस्ट. आपलं काम मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचा गहू बघायचा, त्याची योग्य किंमत त्याच्या वतीने ठरवायची, आणि त्याला तो माल पाठवायचा, आणि त्याच्याकडनं येणारा पेमेंट आपल्याकडच्या व्यापाऱ्याला द्यायचो. जर आपण हे काम फार प्रामाणिकपणे केलं तर फार सुंदर कमिशन मिळतं. मार्केट यार्डमध्ये कमीत कमी 25 ते 30 चांगले विद्यार्थी कमिशन एजंटचं काम करतायत, आणि दिवसाला आश्चर्य वाटेल तुम्हाला 10 ते 20,000 रुपये एका दिवसाला कमवतायत. अंदाज करू शकत नाही आपण. तर हाही चांगला बिझनेस असतो. उत्पन्न आहे कमिशन रिसिव्ह. डिस्काउंट रिसिव्ह. आपण ज्यांच्याकडनं उदाहरणे माल खरेदी करतो, क्रेडिटरकडनं, मोठ्या व्यापाऱ्याकडनं, त्याने आपल्याला सूट दिली तर आपलं उत्पन्न. रेंट रिसिव्ड. आपली प्रॉपर्टी भाड्याने दिली असेल तर त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न. इंटरेस्ट रिसिव्ह. समजा बँकेत आपली 1 लाखाची FD आहे, तर 1 लाखावर वर्ष संपल्यानंतर आपल्याला जी रक्कम मिळेल, एक्स्ट्रा ॲडिशनल व्याज, त्यालाच इंटरेस्ट म्हणतात. उत्पन्न, फायदा इकडेच येणार, क्रेडिटला येणार. अजून एक महत्त्वाचा आयटम आहे ज्याला डिव्हिडंड म्हणतो आपण. डिव्हिडंड रिसिव्ड. कंपनी अकाउंट्समध्ये हा शब्द येतो. कंपनी अकाउंटचा एक टॉपिक आपल्याला आहे, जरी सगळं कंपनी अकाउंट व्हायला असलं तरी. तुम्ही म्हणजे व्यापाऱ्यांनी किंवा लोकांनी कंपनीचे जे शेअर्स घेतलेले असतील, त्या शेअर्सवर, त्या हिश्श्यांवर कंपनीच्या नफ्यातला जो हिस्सा आपल्याला मिळतो, कंपनीच्या नफ्यामधला हिस्सा, त्याला डिव्हिडंड असं म्हणतात. आजकाल डिव्हिडंड कंपनीचा मिळालेला डायरेक्ट बँकेत आपल्या खात्यावर जमा होतो. उत्पन्न आहे, फायदा, इन्कम आहे. सन्ड्री इन्कम. किरकोळ उत्पन्न, रद्दी विकली, भंगार विकलं, यालाच अजून नाव आहे मिसलेनियस रिसिट्स. आपल्याच उत्पन्न, किरकोळ प्रतीचं उत्पन्न मिळालं अजून, तर हे सगळं इन्कम साईड आहे. दिस इज द क्रेडिट साईड. क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. आणि अजून एक राहिलेला आयटम, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. मालमत्ता विक्रीवर झालेला फायदा. कसा ते ऐका. प्रॉफिट
ऑन सेल ऑफ ॲसेट. समजा तुमची मशिनरी 1,20,000ची, तुम्ही ती 1,30,000ला विकली तर तुमचा किती फायदा होईल? 10,000. तो या ठिकाणी येणार. लॉस डेबिटला येणार तर फायदा क्रेडिटला येणार. ही क्रेडिट बाजू आहे. मी बघा दोन्ही बाजूला लिहिलंय. एका बाजूला लिहिलंय डेबिट बॅलन्सेस, एका बाजूला क्रेडिट बॅलन्सेस. डेबिट बॅलन्सेस डेबिटला, क्रेडिट क्रेडिटला येतात ट्रायल बॅलन्समधून. तर ही आपण क्रेडिट साईड बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सगळी क्रेडिट साईड झाल्यावर क्रेडिटची बेरीज घेता येते. स्लाइड बघा फळ्यावर. क्रेडिटमधून डेबिटचा खर्च सगळा वजा होतो, मग येतो नेट प्रॉफिट. त्याचं नाव 11वी सारखं फळ्यावर दिलेलं आहे. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स. अनेक वचन आहे, प्लुरल आहे. 11वीत अकाउंट लिहित होतो आपण. अकाउंट्स पुन्हा वाचतो. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स. राम आणि लक्ष्मण दोघांना हा नेट प्रॉफिट मध्ये इनरला वाटला जाईल. इथं समजा नेट प्रॉफिट बाहेर आला 50,000 तर मध्ये दोघांना येणार 25,000. असा हा नेट प्रॉफिट वाटला जातो. आणि या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट होतं, संपतं. आलं लक्षात? थोडंसं लक्षात घ्या. तुमच्याशी बोलत असताना लॅपटॉपवरही काम चालूच आहे, तर बरोबर बघा. अत्यंत कामाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. व्हिडिओ एकदा पूर्ण बघा, मग आरामात याला लिहा. 1.5 पान मी आखून घ्यायला सांगितलेलं होतं तुम्हाला, की पहिलं एक संपूर्ण पेज आणि दुसरं 21 लाईनी अजून शांततेत आणि व्यवस्थित लिहा. एवढं आज तुम्हाला कंप्लीट करायचं. याच्याशिवाय रात्रीचं जेवायचं नाही आणि झोपायचं सुद्धा नाही. जर तुम्ही काम पूर्ण नाही केलं, वाईट स्वप्न पडतील, बघून घ्या. ओके? नाही, चांगली स्वप्न पडली पाहिजेत म्हणून आजच पूर्ण करा. ओके, थँक्यू.